आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखानदारांना दिलासा मिळालाय। एनसीडीसी यांच्याकडून मंजूर झालेली आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे। राज्यातील 11 सहकारी साखर कारखान्यांना मदत वितरित झाली आहे। 1590 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात येते। लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांच्याकडून। अजय, काय अपडेट? नक्कीच लागवीजी आपण पाहू शकतो की ऊस गाळप हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याचा सुरू होणार आहे। त्यापूर्वी राज्यातील जवळपास 11 सहकारी साखर कारखान्यांना जवळपास 1590 कोटी रुपयाची मदत जाहीर झाली आहे। खरं तर पाहायला गेलं तर एकूणच 13 सहकारी साखर कारखान्याचे प्रस्ताव हे एनसीडीसीला गेले होते, मात्र संग्राम थोपटे काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातील आमदार आणि विवेक कोल्हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाचे भाजपाचे नेते यांच्या सहकारी साखर कारखान्याचा राज्य सरकारने पत्ता कट केला आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या दोन नेत्यांची भूमिका आगामी काळामध्ये काय असणार आहे, कशा पद्धतीची यांची। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।